भाई मी काय म्हणतो, गॅरेजच्या ह्या कोपऱ्यात आपण किचन करू आणि ते तिकडे ना, ते तिकडे आपण टेबल आणि खुर्च्या ठेवूयात. तू म्हणशील तसं. हे सत्या, अरे दोघांचा काय प्लॅन चाललाय काय माहित. भाई तुम्ही कधी आलात? काय आता ही जागा आपलीच आहे ना, म्हणून म्हटलं आपल्या हॉटेलचं रेकी करून घेतो. आपलं ठरल्या. हे बघ, या साईडला ना किचन असणार आणि तिथे तिथे माणसांना बसायला टेबल. हे बघ, इथे नॉनव्हेजचं सेक्शन आणि तिथे व्हेज. आणि हा, ते तंदूर आपण तिथे लावायचं. पण भाई मग प्यायची सोय नाही का? तुला तेच पहिला पाहिजे ना, प्यायची सोय. ते सगळं असणार आहे रे, पण कसं मागे गुपचूप. भारी आहे ना भाईचं. म्हणजे कसं, पाठीमागे आणि गुपचूप. कसं आहे ना, प्लॅनिंग केलेलं बरं. कारण मला तर माहितीच आहे तू पैसे देऊच शकणार नाही, म्हणून म्हटलं नंतर वेळ का वाया घालवायचा. एक काम करायचं, 2 दिवसात हे संपूर्ण गॅरेज बंद करायचं. वरचे जे काय पैसे असतील ते मी देतो ना तुला. हे गॅरेज बंद नाही होणार. नाही बंद होणार हे गॅरेज. आमचं पोट आहे या गॅरेजवर. तुम्ही काढून नाही घेऊ शकत आमच्याकडून. मुळात आम्ही तुमचे पैसे बुडवत नाही आहोत. आम्ही फक्त वेळ मागतोय तुमच्याकडे. तो तर देऊ शकता ना तुम्ही आम्हाला. मुद्दाम हिला पुढे करतोयस ना? नाही भाई, असं काही नाही. नाही, आपल्याला कळतंय ना सगळं. हा, तुझ्यानं जमत नाही म्हणून बायकोला पुढे करतोस काय? हे आपण नाही खपावून घेणार. हे बघा भाई, खरंच असं काही नाहीये. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला फक्त काही दिवसांची मुदत द्या, आम्ही सगळे पैसे परत करू. अरे शहाण्या, आता बस करायचा. ही सगळी नाटकं भाईंनी आयुष्यात खूप वेळा बघितली. ह्या सगळ्या पळवाट आहेत तुझ्या. आत्ताच्या आत्ता पैसे परत करायचे, नाहीतर हे गॅरेज खाली करायचं. भाई प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर, प्लीज. डोक्यावर पडलाय खरे? डोक्यात शिरत नाही भाई काय बोलले ते? आता बस झाली सगळी नाटकं तुझी. आत्ताच्या आत्ता पैसे परत करायचे, नाहीतर बघ मग आता. नाहीतर काय? ओ वहिनी, तुम्ही मध्ये नका बोलू. वहिनी तुम्ही मध्ये नका बोलू. आम्ही बायांना बोलत नाहीत. नाही, धमकी देताय का तुम्ही आम्हाला? नाही, पुढे बोला ना. काय बोलणार काय होतात तुम्ही? नाहीतर काय करणार आहात तुम्ही? राशी, काय करतेस? मी प्रोजेक्ट करते. कसला? अरे ते काय, आमच्या मॅमनी ना आम्हाला मॉडेल बनवायला सांगितलंय. तुम्हाला पण सांगितलंच असेल. नाही, पण मी तुझा प्रोजेक्ट बघू का? बघ ना. आई, खाली काय सुरू असेल? कोणास ठाऊक बाई, मलाही तीच काळजी लागली आहे. ते ठेव, कशाला घेतलंस? मला कापायचंय. नको नको, मला दे ते ना, मोरडती. मी कापतोय. सीम मला दे ना ते. कापतोय. अरे काय चाललंय? तिला त्रास नको देऊस रे. ती म्हणते ना कापू नको. कशाला हात लावतोस तिच्या वस्तूंना? ठेव खाली. दे. काय ग? काय झालं? आई, याने माझी कंपास पाडली. पाडली ना? हा मुलगा म्हणजे ना, भर रे आधी ती. आई, मी भरते. असीम, हे
अगं बाई, अगं अरे, बघू. माझ्या कर्मा, काय अय्या, झालं? रक्त येतंय. तू पण ना, त्याच्यामुळे सगळं होत आहे. दृष्ट कुठला रक्त येतंय, खोलवर लागलंय का? तोंडात घे पोट चोख. निवी, मारा, चालवा तुमची बंदूक. नाही, मान्य आहे की तुम्ही खूप उपकार केलेत आमच्यावर, पैसे दिलेत, मदत केली आहे, पण पैसे परत घेण्याची ही पद्धत नाहीये. चालवा बंदूक. मारा गोळी, गोळी मारा मला. भाई बायांना हात लावत नाहीत म्हणून वाचलास, नाहीतर दाखवलं असतं राहुल भाई काय चीज आहेत ती. काय दाखवलं असतं? आम्ही कुठे पळून चाललोय का? मी म्हटलं ना सगळे पैसे देणार, पण आम्हाला काही दिवसांची मुदत द्या. हे सगळं माझ्या बाबतीत आहे तोवर ठीक आहे. माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना, मी त्याचं नव्हतं करून टाकूया. काय करणार असे? चल. काय करणार दाखवेन तुला. काय करणार, काय करणार? ए, सोड मला. निवी, निवी, निवी लागलं नाही ना? निवी, सध्या खुर्ची घे. बस बस दे. वहिनी लागलं नाही ना? तर मी पाणी आणतो. निवी, हे घे पाणी पी, पाणी पी. हे घे. खूप लागलं नाही ना? दुखतंय का खूप? सॉरी, माझा चुकून धक्का लागला. ठीक आहे धन्या. रावल्या भाई, काय तुम्ही? मी तुम्हाला म्हटलं ना, मी तुमचे सगळे पैसे परत करणार. मला फक्त काही दिवसांची मुदत द्या. माझ्या निवीला काही झालं असतं तर. निवी, सॉरी निवी. चल आपण वर जाऊया. चल. भाई काय झालं, रडताय कशाला तुम्ही? तुला सुद्धा काय ग? कळत नाही का? कशाला त्याच्याशी बोलायला जाते सारखी सारखी? त्याला हात दाखव. थँक्यू असीम, बरं झालं तू हळद लावलीस, नाहीतर आई तर मला ओरडतच होती. काय गई, काही काय बडबडतेस? तुझ्यासाठी काही करत नाही का मी? हा, अश्विनी मावशी, बोलत बसण्यापेक्षा वेळेत औषध लावणं महत्वाचं. तोंड एवढंच आहे पण बडबड किती आहे? आणि माझ्यापेक्षा जास्त समजतं का तुला? हा, चल निघ. नाही, माझी ताई तर असेच म्हणते. झालं, ताईचं कौतुक सुरू झालं ना? बास म्हटलं ना, निघ इथून. आणि तू गो सुरू सुरू चालते जीप तुझी. बसत एका ठिकाणी, हात लावू नकोस आणि प्रोजेक्टला सगळं रंगवून ठेवशी. नाही तर आई, लक्ष दे याच्याकडे. हो, मी खाली जाऊन येते. आले. बस बस, हळू. भाई काय झालं, रडताय कशाला? हे असं पागलसारखं प्रेम बघून ना सेंटी होतो रे आपण. तुमचं एकमेकांचं प्रेम बघून ना रडू आला रे आपल्याला. ते बघून घेतील त्यांच्या प्रेमाचं, तुम्ही तुमच्या पैशाचं बघा ना. ए गापे, पैसा पैसा पैसा, कधी प्रेम केलंयस? आयुष्यात प्रेम पण महत्वाचं आहे रे. अहो भाई, काय झालं काय तुम्हाला? काय सांगू यार तुला, तुझं प्रेम बघून ना आपल्याला आपलं प्रेम आठवलं. जीवापाड प्रेम केला रे आपण, सगळं केलं तिच्यासाठी. तिला
तिला श्रीमंत मुलगा हवा होता म्हणून वाटेल त्या मार्गाने पैसा कमवला आपण. पण साला आपला नशीबच फुटका ना, सोडून गेली आपल्याला. फर्स्ट लव एकदम. खूप लकी आहेस यार तू, खूप लकी आहेस. तुझ्यासाठी बंदुकीची गोळी खायला तयार झाली आणि तू तू पण तिच्यासाठी मरतोय. तिला जरासा लागलं यार, जरासा. तिच्यासाठी पाणी आण, मला मार, काय काय केलं यार तू. चला आपल्यासाठी कोणच नाही करत यार, असं कोणच नाही रडत आपल्यासाठी. ही फिलिंग ना खूप वाईट आहे यार, खूप वाईट वाटतं आपल्याला. ठरलं आपलं. काय ठरलं भाई? सगळं माफ, सगळं माफ. अहो काय बोलताय तुम्ही? 1,00,000 माफ, माफ. आणि हे गॅरेज पण तुझं. भाई हो काय बोलताय तुम्ही? राहुल्या पण तुम्ही आम्हाला माफ करा, पण आमचं कर्ज माफ करू नका. काही झालं तरी आम्ही हे पैसे फेडणारच आहोत. ताई असं काय करताय? तुमच्यासारख्या जोड्याकडून मी पैसे कसे घेणार? अहो पण कशाला असं? ते मी नाही सांगू शकत. आपलं इमोशनल अटॅचमेंट आहे. हे बघा, तुम्हाला आम्हाला काही द्यायचं आहे ना, तर आम्हाला वेळ द्या प्लीज. प्लीज, आम्हाला गरज आहे. अहो वहिनी हात जोडू नका. हो वहिनी, तुम्ही म्हणाल तसं. दिली मुदत. खरंच तुमचे खूप उपकार. थँक्यू. बरोबर आहे ना? आजी मला हा? हे पण करून देतेस का? हो दे दे. आई, अहो काय चाललंय तुमचं हे? तिकडे खाली काय चालू आहे, लक्ष आहे का तुमचं? अगं बाई, काय झालं ग? माझ्या यशचं गॅरेज बंद नाही ना झालं? नाही नाही, तसं असतं तर अशी आली असते का घरात मी? आणि गॅरेज बंद होईल असं वाटत नाहीये. देवच पावला ग बाई. पण कसं काय तेच तर कळत नाहीये. ते दोघं मरतायत तिथे आणि अश्विनी, म्हणजे ते दोघं गॅरेज मध्ये आहेत आणि त्यांना मदत करणारा, पैसे देणारा तो माणूस तोही आहे तिथे. म्हणजे वसुली करायला आला की काय? अगो बाई, आता दिवसा ढवळ्या असे लोक वसुली करायला यायला लागले. हो आई, नाही तेच सांगतेय. तो वसुली करायला आलाय असं नव्हतं वाटत. दोघांशी नीट बोलत होता तो. अगं बाई, म्हणजे गॅरेज वाचणार की काय माझ्या यशचं? मग झालं तर. आई तुम्हाला कळतंय का? हो 1,00,000 रुपये खूप मोठी रक्कम आहे. मग तो इतकं नॉर्मल कसं काय बोलू शकतो दोघांशी? मला तेच कळत नाहीये. जाऊ दे ग, काही का असे ना, माझ्या लेकाचं गॅरेज वाचतंय ना, मला त्याच्याशीच मतलब आहे. सोडून दे. नाही नाही नाही, काहीतरी घोळ आहे. कळत नाहीये ना. पण असीम, असीम. राशी, असीम कुठे आहे ग? असीम रूम मध्ये. बरं, धन्या. राशी, हे तुझ्यासाठी आणलंय. वाव. आणि सासूबाई, हे तुमच्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठी. काय गोडधोड, चॉकलेट, काय आनंदाची बातमी वगैरे? हा, 1,00,000 रुपयाचा बंदोबस्त झाला वाटतं. झाले नाहीयेत अजून, पण होतील, नक्की होतील. इच्छाशक्ती असली ना की सगळं साध्य होतं. बरं, मी जरा आलेच. धन्या. असीम. यश, अरे पण फोन दे ना, फोन दे. कशाला रे? दे ना. उभं राहा. उभेच आहोत आम्ही. अरे जवळ उभं राहा. अरे अगं फोटो काढायचा आहे, जवळ उभं राहा. अजून जवळ, जवळ. अरे काय करतोस असीम तू? जिजू, त्याच्या खांद्यावर हात टाक. अरे स्माइल. अँड ऍक्शन. झालं. हे बघा. वा असीम,
छान फोटो काढलायस रे. बघू. अरे वा असीम. मला ना तुम्ही दोघे असेच आवडतात, हसत हसत. तुमची कट्टी संपली ना तेव्हापासून तुम्ही परत बेस्ट फ्रेंड झाला, आधी सारखं. अरे असीम, तुझ्यासाठी एक गंमत आहे. काय? टॅडॅन. जिजू हे कशासाठी? आमची बट्टी झाली ना आणि तू पण खूप खुश आहेस म्हणून. थँक्यू जिजू. ए पण आता अर्धच खायचंय हा, आणि राहिलेलं फ्रीज मध्ये ठेवतायचं. ओके. ताई हे तुझ्यासाठी. थँक्यू. हळू. अचानक काय झालं असेल यांना? सगळं टेन्शन गेलं. हसतायत काय, कॅडबरा काय आणतायत, गोड काय आणतायत, कुणाकडून मदत घेतली असेल का पैशांची? घेतलीच असणार, नाही तर एवढी रक्कम कुठून येणार? कोणी केली असेल मदत? नाही कळायला हवं. हाय बाबा. हाय. झाला अभ्यास? नाही. नाही. करा करा. काय ग अश्विनी, कसला विचार करतेस? मी आलो तरी लक्ष नाही तुझं. कोणीतरी मदत केली आहे त्यांना. कोणाला? तुमच्या भावाला कोणीतरी 1 लाख रुपयांची मदत केली. खरंच? कोणी केली असेल? मला काय माहिती. चला, म्हणजे गॅरेज वाचलं म्हणायचं. बरं झालं, आई बाबांची मोठी काळजीच मिटली. नाही तुम्ही केली मदत? वेडी आहेस का? अगं मी कशी करणार मदत? काही सांगू नका मला. गेल्या वेळी 25 दिलेत ना काढून, कसे 1 लाख दिले असतील. बाबाचा पुळका येतोच तुम्हाला मधून मधून. खरं सांगा मला, खरं सांगा. अगं मी खोटं कशाला सांगू? मी नाही दिले पैसे. मग त्यांना एवढी मोठी रक्कम कोण देणार आहे? छान फोटो काढलाय असीमने. ते आहेच ग, पण आपण एकत्र खूप छान दिसतोय ना. म्हणजे रावल्या भाई पण म्हणाला होता, ऐकलंस ना तू? आपण खरंच एकत्र छान दिसतो का? अगं निवी, लाजतेस तू? काय बोलतोस जाण्या? बरं, आपल्याला लवकरात लवकर आता त्याला 1 लाख द्यायचेत, त्याचा विचार कर. देणार. मी आता काहीही करू शकतो. अरे वा, तो म्हणाला कर्ज माफ करणार आहे म्हणून एवढा खुश? त्यासाठी नाही काही, मी अजूनही तुझ्या मिठीतच आहे. निवी, असीम, धन्या, मला काय वाटतं की लवकरात लवकर मी काम शोधायला हवं ना. हा मला पण असंच वाटतं निवी. तू ना लवकरात लवकर ट्युशन सुरू कर. अगं चांगलं शिकवशील तू. म्हणजे हरकत नाही, पण मुलं येतील का माझ्याकडे शिकायला? येतील ना, येतील. तू नको काळजी करू. हा मी आलोच. कुठे निघालास? अगं ते कामाला लागायला लागेल ना. हा काम सुरू करायला पाहिजे आणि ते पॅम्पलेट्स वगैरे बनवायला लागतील. माझा मित्र आहे, त्याचं DTPचं शॉप आहे ना, त्याच्याकडून करून घेईन मी. ठीक आहे, पण धन्या ऐक ना,
मला जमेल ना रे. 100% माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि ताई माझा पण पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बरं मी आलोच. फोन बघू तुमचा. काय? फोन बघू लवकर. हम्म. द्या. एकही मोठं ट्रान्झॅक्शन नाही तू. हे घ्या. आणि मला खरं सांगा, एकदम खरं सांगा, काल पण तुम्ही बोलत असताना म्हणालात की मला सांगायचं ना, मी केली असती मदत. मला तुमची शंका येते, मला खरं काय ते सांगा मला. तुम्ही शपथ घ्या माझी. काय? शपथ घ्या माझी. अश्विनी, घ्या. तुझी शपथ. मी त्यांना 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. नाही 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 नाही, तुम्ही इथे या. नाही नाही नाही, अजिबात नाही. गेल्या वेळी पण तुम्ही शपथ घेतलीत आणि त्यांना पैसे दिले, मदत केली. नाही, मला विश्वास आहे तुमच्यावरती. तुम्ही राशीची शपथ घ्या. तुम्ही शपथ घ्या राशीची. हो, खरंच सांगतो, मी त्यांना नाही दिले ग पैसे. तुम्ही तिची खोटी शपथ घेणार नाही मला माहितीये. शपथ घ्या राशीची लवकर. हे बाबा, मी राशीची शपथ घेऊन सांगतो, मी त्यांना 1ही रुपयाची मदत केलेली नाही. झालं तुझं? जाऊ आता मी फ्रेश व्हायला. कोणी केली असेल मदत? Thank you.